लवडी ऐकलीत, लवडी पाहिली त्याडी पुन्हा एकदा आपण सेकंड रिडिंग करतोय कडे वळतोय. जय माता दी दिघोडी संघानं 38 बनवल्यात, 39चा पाठला करायचा आहे. बोरका टीमला आडी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटचा दैवता, टेनिस क्रिकेटला ज्याला गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो असा कृष्णा लक्ष्मण सातपुते आडी त्याच्यासोबत प्रथमेश कोळी अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आडी त्याच वेळेला उरण पनवेल प्रीमियर लीग या खरं तर सर्वाधिक ऑक्शन लीग मध्ये 29,000 पॉईंट ज्या गोलंदाजाला घेतलंय असा बोरखार एक्सप्रेस, बोरखारचा सितारा शुभम डाकीला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकताय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेच्या खेळाडूंना गाजवल्या त्याने अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये शुभम डाकी बोरखारचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, कृष्णाचा हा फटका हलक्या तरी खेळून काढला, वाईडिश लॉंग ऑन रीज मध्ये चेंडू निघून गेला. एकच धाव इथून मिळाला जाईल. उरण पनवेल दोन खरं क्रिकेटच्या महासत्ता आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ बडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि एक वेगळी आगळीवेगळी संकल्पना क्रिकेटची आपण या रणनीची या स्पर्धेची आपण दुसरी रात्र पाहतोय आणि दुसऱ्या रात्रीमध्ये तेवढे दिग्गज आयकॉन तुम्हाला मैदानाच्या खेळताना पाहायला मिळालेत. दोन सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 षटकार जगत सरकारच्या बॅटमधून आलेत. पश्चिम बंगाल राज्यातून आज रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये राधेय मैदान शिरल्याच्या क्रीडांगणामध्ये जगत सरकार आला आणि त्यांना 2 षटकार ठोकलेत, तरी सुद्धा धावा झाली नाहीयेत. फुलटॉस बॉल हलक्या त्याने खेळून काढला, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑप्शन क्लिअर केलं जात आहे. पलटवार केला शिवम डाकीच्या विरोधात आणि प्रथमेश कोळीच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. चौकार पाहायला मिळाला प्रथमेशच्या बॅटमधून. गणेशपूर या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि आर ट्रॉफी वहाळच्या मैदानामध्ये देखील या खेळाडूला मिळालेली बाईक, त्याची देखील नेहमी चर्चा पाहायला मिळते. पण शुभम डाकेचा लगेच पलटवार. बोरखार गावातून क्रिकेटला सुरुवात केली आणि सध्याच्या घडीला उरण पनवेल रायगड जिल्हा आणि गुजरातमध्ये जाऊन देखील बिग बॅश सारख्या स्पर्धेमध्ये शुभम डाकेचा बोलबाला पाहायला मिळाला. नुकतीच रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील विश्वजित ठाकूरच्या संघातून खेळत असताना चांगलीच कामगिरी शुभमने देखील केली आहे. असा हा खरं तर शुभमला सध्या आपण गोलंदाजी करत असताना पाहू शकताय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता इथून मात्र धोक्याची घंटी पाहायला मिळते. संघाचा कॅप्टन, संघाचा लीडर यावेळी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पहिला हादरा लागलाय तो म्हणजे 39 धावांचा पाठलाग करत असताना तिसाई मरोई 11 बोरखार या टीमला. महत्वाची विकेट, प्रथमेश संघाचा संघनायक बाद झालाय. पण कृष्णा सातपुते ऍज अ आयकॉन आज तर टेनिस क्रिकेट मधील गॉड, ज्या खेळाडूची संघर्ष फार मोठा आहे. लहानपणापासून अगदी गरिबी मध्ये कुटुंबामध्ये जन्माला आला आणि पहिल्यांदा खरं तर घरकाम गवंडीचं काम करत असताना कृष्णाचे हेलिकॉप्टरचे फटके आणि सध्याच्या घडीला टेनिस विश्वामध्ये ज्या कृष्णाच्या नावावर अनेक साऱ्या कार पाहायला मिळाल्या, अनेक बाईक आणि ब्रँड अँबॅसिडर ऑफ टेनिस क्रिकेट म्हणजे एक वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळाली. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये कृष्णाचा जलवा नेहमी पाहायला मिळाला. डिंगडॉंग संघाला जेव्हा या क्रीडांगणामध्ये दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणण्यात आलं होतं तेव्हा देखील कृष्णाची बॅटिंग प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी होती. पण मैदानाच्या आतमध्ये आता गुड्डू म्हात्रे आला, हलक्या त्यांना सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून गेला जिथे फक्त एकच धाव पाहायला मिळेल. विकेट आता घालवायची नाही आहे कारण लोवेस्ट स्कोरच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. पण आपण म्हणूयात की या क्रीडांगणामध्ये 6 षटकांमध्ये 50-55 धावा बनवाव्या लागतील. पण इथून पहिल्या षटकाचा धाव समाप्त झालाय. शुभम डाकीच्या विरुद्ध अवघ्या 8च धावा आल्यात. पण आता अजूनही धावा बनवायच्या आहेत, त्या अर्थातच 30 बॉल आणि 31 धावांची आणखीन गरज. माझा महबूब एवढा विश्वास आहे का बोलूच नका. हल्ला महबूब
माझा महबूब एवढा विश्वास आहे का बोलूच नका. आलं लक्षात. महबूब पाठलाग करायचा आहे. कालच्या रात्रीमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली. एका बाजूला प्रियांश आणि प्रियांश 11 ओळे होता सागर गायकवाडचा संघ आणि दुसऱ्या बाजूला एकेएम स्मृती मानसी स्पोर्ट गावदेवी गावठाण. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली आणि आजी या रात्रीमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत 1 बॉल 5 ची गरज असताना सामना जिंकून दिला. तो अर्थातच बॅटिंग करत असताना विक्रांत दादा प्रतिष्ठान पनवेल या संघानं. त्यामुळं या क्रीडांगणामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच देखील रंगताना पाहायला मिळणार आहे. चला आपण नयन भगत यांना इन्व्हाइट करतोय. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. वैभव पाटील आलाय कणठवली एक्सप्रेस. कणठवलीचा गोलंदाज पहिल्याच बॉलवर बॅकफुटला जाऊन खरं तर हा फटका खेळण्याचा प्रयत्न. शुभम इंगळे नागावचा खेळाडू तिथे होता. क्षेत्ररक्षकानं झेल सोडला आणि अशा खरं तर लोवेश कोचच्या मॅचेस मध्ये या चुका तुम्हाला कदाचित या लीग मधून या मैदानातून बाहेर नेऊ शकतात. एक विकेटसाठी परिश्रम परिकष्ट करावं लागते आणि वैभव पाटील त्यासाठी ओळखला जातो. उरण तालुक्यातील कंठवली छोटंसं गाव आहे लोकसंख्येने आणि विस्ताराने देखील. पण आज क्रिकेटच्या पटलावर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये मुंबईमध्ये जाऊन रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये वैभव पाटीलचा जलवा नेहमी पाहायला मिळाला आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये I11 ओवे संघाचं नेतृत्व देखील केलं आणि त्याचपुढे वैभव पाटील हे नाव तेवढंच मोठं आहे. खोलामध्ये बॉल टाकला. ट्रेन मार्क फटका पाहायला मिळाला. कृष्णाच्या बॅटमधून हेलिकॉप्टर लुक देत असताना हलक्या हातानं फटका खेळून काढला. इथून सिंगल रन देखील जोडली जाईल. एकेरी धावेने शतसंघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 10च्या घरात. थोडीशी धावा आणखीन हव्या पाहिजे होत्या कारण जगतची जी सुरुवात केली होती दशरथ पाटील सरांनी चांगला उल्लेख केला की आता 100 पेक्षा जास्त धावा होताना पाहायला मिळतील. पण क्रिकेटच्या खेळामध्ये एकाला नाही तर एकीला फार महत्व आहे. पण प्लेइंग 11 चांगली पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग झालेली आहे त्यामुळे वैभव पाटील थोडंसं निराश पाहायला मिळतोय. शुभम इंगळेकडून देखील चांगली अपेक्षा होती पण त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर शुभम इंगळेचं ते षटक देखील चांगलं खरं तर बॅटिंग थोडीशी करा पाहायला मिळाली. यावेळचा फटका कृष्णाच्या बॅटमधून वाईडिश लॉंगॉनच्या बॅटमधून महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सितारा आणि त्याच्या बॅट मिळालेला हा षटकार. संपूर्ण भारतामध्ये असं कोणतं गाव नाही जिथं कृष्णा लक्ष्मण सातपुतेचं नाव नाही. टेनिस क्रिकेट असो रबर बॉल क्रिकेट असो ISPL असो सर्वाधिक मोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कृष्णा सातपुते तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. कृष्णा सातपुते आणि जासईचं मयूर पाटील हे नातं नेहमी वेगळं पाहायला मिळालंय. मयूर पाटील यांच्या शब्दाखातीर अनेक वेळा जासईच्या क्रीडांगणामध्ये देखील कृष्णा सातपुते खेळण्यासाठी आला तथा चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये देखील जासई संघामधून ॲज अ आयकॉन याच क्रीडांगणामध्ये कृष्णा सातपुते खेळताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे कृष्णाची एक वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळाली. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी या खरं तर नावापोटी चांगली गर्दी पाहायला मिळत असते. बॅकफुटला जाऊन गुड्डूच्या समोर हा बॉल थोडासा शपलून करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अलॉंग द बॉडी चेंडू पाहायला मिळतो. इथून पंचांचा इशारा आलाय तो अर्थातच शरीराच्या थोडासा दूर राहिला. इट्स अ वाईड बॉल. कदाचित तिसऱ्या पंचांची मागणी केली होती पण बॉलिंगने सांगितले की अगोदरच लाईनच्या बाहेर चेंडू राहिलाय. जगत नागदी तिसऱ्या पंचाची मागणी जरूर केली होती. पश्चिम बंगाल कोलकात्याचा खरं तर प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून ओळखला जाणारा जगतला तुम्ही सध्या एक्स्ट्रॅक्शन करत असताना पाहू शकताय. हा बॉल चांगला फटका पाहायला मिळाला. मिड ऑफच्या वरतून मस्तकावर दस्तक देत असताना शेतक तिथे आले. चेंडू चांगला अडवला जातोय. गीतेश जोशी बिंधण्याचा तिथे खेळाडू पाहायला मिळाला ज्यांना हा चेंडू अडवलाय. अवघी एकच धावा जाईल आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 20च्या घरात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. चर्चा आता 30 मैदानाच्या आतमध्ये होत असेल की आता उर्वरित धावा राहिल्या त्या 19 आणि त्या वाचवण्यासाठी एखादं मेडन षटक जर क्रीडांगणाच्या आतमध्ये आलं तर कदाचित ही मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. अजूनही काही धावांचा पाठला करायचा आहे तोपर्यंत एक संधी देऊया DJ मॅडी यांना.
मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला गेला तर येणारे 24 बॉल आणि त्यासोबत पाठला करायचे तो अवघ्या 19 धावाचा ही चर्चा आपण केली की प्रणय मैदानाच्या आतमध्ये एखादा मिडल षटक कदाचित सर्वाधिक विकेट घेणारा षटक जर क्रीडांगणाच्या आतमध्ये आलं तर कदाचित ही मॅच देखील पाहायला मिळेल. पण त्याचबरोबर आता मैदानाच्या आतमध्ये तिसरे ते पाचव्या षटकामध्ये तुम्ही टेप बॉल टाकू शकताय वैभव. तिसरे ते पाचव्या षटकामध्ये तुम्हाला टेप बॉल टाकण्याची मुभा देखील आहे. पण आता मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकार येताना पाहायला मिळतो. ISPL तिसरं सीझन नुकताच पार पडला आणि 2.5 कोटीची महागडी कार ज्या खेळाडूने जिंकली. अगदी पश्चिम बंगाल या राज्यातून आज रायगड या जिल्ह्यामध्ये आलाय आणि तेच नाव आहे जगत सरकार. क्रिकेटमध्ये ज्यांना आपलं सरकारच राज्य केलंय आणि असं जगत तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. खोलामध्ये बॉल टाकला होता हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न सॉफ्टहँड खेळत असताना स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पुढे आलाय. फक्त एक धाव पाहायला मिळाली. नुकताच गोव्यामध्ये देखील एक स्पर्धा चालू आहे. गोव्यामध्ये तो देखील खेळला. गोव्यामधून आता नुकताच इथं आला आणि पुन्हा एकदा तो चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये जय माता दी दिघोडे मयूर शेठ घरत आणि संदीप शेठ पाटील यांच्या मालकीचा संघ आणि त्या मालकांसाठी खेळण्यासाठी तो देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता कृष्णाला. हे बॅटल अनेक वेळा पाहायला मिळत असतं. कधी कधी जर पाहायला गेलात तर महाराष्ट्र संघ असेल किंवा इंडिया असेल तेव्हा एकत्र खेळतात. प्रेसिडेंट कप अशी एक मोठी स्पर्धा नुकताच पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये कृष्णाला तुम्ही खेळताना पाहायला मिळाला. जगत सरकार देखील तेवढाच चांगला चमकला आणि मोठमोठी पारदर्शक या खेळाडूंच्या नावावर देखील पाहायला मिळत असतात. फुल टॉस होता. फुल टॉसला फुल टोल वसूल करणारा फटका कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. सत्तावीस धाबा धावपडा लागल्या गेल्यात. आणखीन 12 धाबांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जेवढा अनुभव कृष्णाकडे आहे तेवढा अनुभव कदाचित या स्पर्धेमध्ये कोणाकडे नसेल आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आणखीन एक पलटवार पाहायला मिळाला. सो ब्युटिफुल सो इलिकेट जस्ट लुकिंग वाव. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते आला आणि त्याच्या नावाचं बादळच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन महाग पाहायला मिळाला आहे. काल विनीत माळीचा जलवा मानकोलीचा खेळाडू ज्यानं खरं तर क्रिकेटच्या पटलावर अनेक कार जिंकल्या आणि सध्या कृष्णाला देखील आपण पाहू शकता. प्रेक्षक राजा ज्या खेळाडूच्या खरं तर सेल्फीसाठी नेहमी पाहायला मिळत असतो. मग असे रायगडमध्ये देखील चाहता वर्ग नेहमी पाहायला मिळत असतात. उस्मान पटेलने देखील ती गर्दी कमावली प्रेक्षकांची. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न शरीराच्या थोडंसं दूर राहिला. आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतो. आणखी एक एक्स्ट्रा धावीतून जोडली जाईल. अगोदर धावांचा दुष्काळ आणि त्यामुळे जयमाता दिघोडे संघ थोडासा कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय. जगतनं चांगली सुरुवात केली होती पण जो स्टार्ट जयमाता दिघोडे संघाने केला होता तो स्टार्ट त्यांना ठेवता आला नाहीये. खोलामध्ये बॉल टाकला होता. अगदी यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने खेळत असताना पण क्षेत्ररक्षकाला आता बंट्याला पाहतोय. भोमचा खेळाडू ज्यांना चेंडू अडवलाय. एक धाव इथून जोडली जाईल. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावपटा धावा लागले गेले त्याच्यात. तीचला आपण विनंती करूयात यापुढील होणारा सामना आणि त्यासाठी आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ नयन भगत इथे येताना पाहायला मिळतात. अपेक्षित पाटील अनेक वर्ष पाहायला गेलं 2008 पासून उरण टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेटचा जन्म झाला आणि जिथे 50,000पासून ते 6,66,000 पर्यंत 2 खरं तर कारच्या पण स्पर्धा पाहिलीत. एक मोठी स्पर्धा या क्रीडांगणात अनेक सारी महाराष्ट्र संघ देखील पाहिले. गोवा राज्यातून संघ येताना पाहायला मिळाले आणि आज मात्र संपूर्ण भारतातून तुम्हाला आयकॉन येताना पाहायला मिळतात.
शुभम इंगले आले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. इथून सिंगल रन्स इथं पाहायला मिळते. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आलाय. नो +1. 2 धावा आणखीन देऊन जाईल. तो म्हणजे बॅटिंग करत असताना तिसाई मरोई 11 बोरकर संघाचे संघ मालक तुम्हाला शैलेश गावण पाहायला मिळत आहे. त्यासोबत अतुलजी ठाकूर पाहायला मिळत आहेत. धनीजी डाके असतील आणि रोहन जीवन डाकी हे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. पण यावेळचा आणखीन एक तडाखा ट्रेंड मार कृष्णाच्या बॅट मधून आणखीन एक वेल फिनिश सामना अगदी समाप्त केलाय कृष्णानं आणि हा सामना जिंकलाय तिसाई मरोई 11 बोरकर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. आपण दोन्ही संघाचे संघनायकांना इन्व्हाइट करूयात. प्रथमेश कोळीला आपण इन्व्हाइट करतोय टॉस साठी. तिसाई मरोई 11 बोरकर टीमने पहिला सामना जिंकला आणि आता त्यांच्या विरुद्ध खेळावं लागणार आहे. ते आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे पनवेल या संघाच्या संघनायकाला आपण देखील इन्व्हाइट करतोय. चला लगेच या आपण. यानंतर आपण 5 षटकांची मॅच देखील पाहणार आहोत आणि या मॅचचा हिरो